नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मोठी बातमी। 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये। मंत्री धनंजय मुंडेची माहिती। 31 ऑगस्ट पूर्वी पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 31 ऑगस्ट पूर्वी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। होय, जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे। जिल्ह्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेले 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगा आधारे व उत्पादनात आलेली घट या आधारे देय असलेली 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे। याबाबतची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राजप्रमुख यांच्याशी संपर्क केला, तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहे। कंपनीनेही मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्टपर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केलेले आहे। त्याचा लाभ आता जिल्ह्यातील जवळपास सर्व 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। याच्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।